अधिकार नगरसेविकेला की पतीला? देवळाली गाव आठवडे बाजारात गरीब शेतकऱ्यांवर कारवाई. देवळाली गाव परिसरात अनेक वर्षांपासून भरत असलेल्या सोमवार आठवडे बाजाराच्या अतिक्रमणावरून सुराणा चौक येथे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपा नगरसेविका श्वेता भंडारी यांचे पती निर्मल भंडारी यांच्यामध्ये अतिक्रमण काढण्यावरून भर रस्त्यात वाद झाला. या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाला अखेर कारवाई न करता माघारी फिरावे लागले. नाशिक रोड देवळाली गावातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आठवडे बाजारात सोमवारी नगरसेविका पतीची उघड दादागिरी नागरिकांना पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेविका श्वेता निर्मल भंडारी यांचे पती निर्मल भंडारी यांनी मनपाच्या अतिक्रमण विभागावर दबाव टाकत अचानक कारवाई घडवून आणल्याचा गंभीर आरोप होत आहे. दर सोमवारी केवळ काही तास भरत असलेला हा बाजार शेकडो शेतकरी आणि कष्टकरी व्यावसायिकांच्या उपजीविकेचा आधार आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण अधिकाऱ्यांवर दबाव आणून भाजीपाला, कॅरेट आणि वजन काटे जप्त करण्यात आले. नाशिक रोडसह पंचक्रोशीतील शेतकरी, महिला भाजी विक्रेते आणि नागरिकांसाठी देवळाली येथील सोमवार बाजार महत्त्वाचा ठरत असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या बाजारावर अवलंबून आहे. या कारवाईमुळे गरीब शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले. आधीच बेमोसमी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर ही कारवाई म्हणजे सरळ दंडेलशाही असल्याची भावना व्यक्त होत आहे. 4 पैसे कमवण्यासाठी आलो आणि हातातलं सगळंच गमावले अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध करत लोकप्रतिनिधींच्या नावावर त्यांच्या कुटुंबियांकडून प्रशासनावर दबाव टाकून गैरवापर होत असेल तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असा नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांवर कोणाच्या दबावाखाली ही कारवाई झाली का याचीही सखोल चौकशी करावी अशी जोरदार मागणी होत आहे. सोमवारी सायंकाळी सुराणा चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण पथकासह निर्मल भंडारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर बसलेल्या काही भाजी विक्रेते व महिला विक्रेत्यांचा माल हटवण्यास सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे घटनास्थळी पोहोचले व कारवाईबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाढती लोकसंख्या, विक्रेते व ग्राहक यामुळे बाजाराचा विस्तार दत्त मंदिर रोड ते आर्टिलरी सेंटर रोडपर्यंत तसेच महात्मा गांधी पुतळा ते साठेनगरपर्यंत झाला आहे. हुकुमशाही न राबवता यावर उपाय राबवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निवडून येण्यासाठी हात जोडून विनवण्या करणारे आता हुकुमशाही करत असल्याचे चित्र नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. देवळाली गावातील हा प्रकार केवळ एका बाजारापुरता मर्यादित नसून नगरसेविका पतींची सत्तेचा गैरवापर विरुद्ध सामान्य जनतेचा संघर्ष अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, ब्लू स्टार न्यूज.